नमस्कार, मी अनिल उपाध्ये. शिवसिद्ध बातमीपत्रात आपलं स्वागत आहे. पाहूया आजची बातमी. हातकणंगले तालुक्यातील हेरले इथल्या ग्रामस्थांनी 1960च्या दरम्यान हेरले शिक्षण संस्थेचे हे हेरले हायस्कूल हेरले सुरू केले होते. त्यावेळी हेरले पंचक्रोशीतील ही एकमेव शाळा होती. त्यामुळे हेरलेसह मौजे, वडगाव, माले, हालोंडी, चोकाक आणि मालेवाडी इथले विद्यार्थी शिकण्यासाठी हेरले हायस्कूलमध्ये येत असत. त्यावेळी ग्रामस्थ आणि प्रशासनाने सुमारे 3 एकरची माळ जागा या संस्थेला दिली होती. पण उत्पन्नाचे साधन काही नसल्याने आणि एकमेव शाखा असल्याने त्या ठिकाणी इमारत बांधता आली नाही. पण गावामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी भाड्याच्या जागेमध्ये वर्ग सुरू होते. पण संचालक मंडळाच्या अंतर्गत कलहामुळे 1992 साली ही संस्था 5 संचालकांनी अंबप इथल्या बाळासाहेब माने शिक्षण प्रसारक मंडळाला हस्तांतर करून टाकली. त्यामुळे उच्च 2 संचालकांनी मुंबई उच्च न्यायालयात दावा दाखल करून हस्तांतरण रद्द करण्याची मागणी केली होती. सन 1997 साली याचा पहिला निकाल लागला. त्यामध्ये शाळेचा भूखंड हस्तांतर करण्याचा निर्णय रद्द करण्यात आला. तर शाळाबाबत निर्णय ग्रामस्थांच्या विरोधात गेला. त्यानंतर पुन्हा यामध्ये दावा दाखल करण्यात आला. त्याचा निकाल 2013 साली लागला होता. त्यामध्येही असे साधर्म्य होते. त्यामुळे ही संस्था गावाच्या ताब्यात राहते की नाही असा संभ्रम निर्माण झाला होता. तरीही ग्रामस्थांनी विरोध कायम ठेवला होता. जवळपास 28 वर्ष हे हायस्कूल अंबपच्या बाळासाहेब माने शिक्षण प्रसारक मंडळ चालवत आहे. पण या संस्थेने विद्यार्थ्यांना कोणत्याही भौतिक सुविधा उपलब्ध करून दिल्या नाहीत. त्यामुळे विद्यार्थ्यांचे अतोनात शैक्षणिक नुकसान झाले. त्याकडे अनेकांनी कानाडोळा केला. सध्या या हायस्कूलमध्ये गावातील गोरगरीब सर्वसामान्य कुटुंबातील विद्यार्थी आणि विद्यार्थिनी शिक्षण घेत आहेत. त्यांची आर्थिक परिस्थिती बेताचीच आहे. सन 2013 नंतर हेरले गावचे सर्वसामान्य कुटुंबातील सुपुत्र आणि जिद्दीने शिक्षण पूर्ण करून मुंबई हायकोर्टामध्ये वकिलीपेक्षा सुरू केला त्या ॲडव्होकेट संदीप कोरेगावे आणि त्यांच्या पत्नी सुप्रिया कोरेगावे यांनी कोणत्याही फीची अपेक्षा न करता शिक्षण संस्था गावामध्येच राहावी आणि गावाच्या ताब्यातच राहावी यासाठी लढा सुरू ठेवला. यावेळी राज्यातील काही शिक्षण संस्थांच्या बाबत झालेल्या निकालाचा आधार घेत हायकोर्टाचे न्यायाधीश संदेश पाटील आणि वृषाली जोशी यांच्या बेंचने महाराष्ट्र शासनाच्या वतीने दिनांक 11 ऑगस्ट 2014 रोजी पारित केलेला आदेश आणि कोल्हापूर शिक्षण उपसंचालक यांनी 7 एप्रिल 2014 रोजी सादर केलेला अहवाल रद्द करण्यात आल्याचे सांगितले आहे. त्याचबरोबर सदर झालेला व्यवहार हा गावातील नागरिकांच्या सहमतीशिवाय झाला असून शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांची गैरसोय टाळण्यासाठी महाराष्ट्र शैक्षणिक संस्था व्यवस्थापन हस्तांतरण अधिनियम 1971 आणि त्या अंतर्गत 1972 मध्ये तयार करण्यात आलेल्या नियमांमधील तरतुदीनुसार योग्य तो निर्णय घेण्याचे निर्देश संबंधितांना दिले आहे. सदर आदेश आजपासून 3 महिन्यांच्या आत अंमलात यावा असे निकालात नमूद केले आहे. त्यामुळे बाळासाहेब माने शिक्षण प्रसारक मंडळ अंबप या संस्थेला या आदेशाने चपराक बसली असून शासन मान्यतेसह जवळपास 3 एकर 11 गुंठेसह अन्य स्थावर मालमत्तेचे मूळ संस्थेकडे फेर हस्तांतरण केल्याशिवाय पर्याय राहणार नाही. या कोल्हापूर खंडपीठाच्या निकालामुळे हेरलेसह परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झालं असून याबाबत लवकरच सर्व तरुण मंडळे, समाजघटक, ग्रामस्थ, राजकीय मंडळी, सहकारी संस्था, ग्रामपंचायत आणि लोकप्रतिनिधींचे व्यापक बैठक बोलवून शाळा ताब्यात घेण्याचा निर्णय होणार आहे. त्यामुळे ग्रामस्थांनी माझे गाव माझी शाळा ही संकल्पना राबवावी, हेरले हायस्कूल बचाव समिती स्थापन करावी आणि लढा उभा करावा असे आवाहन ॲडव्होकेट संदीप कोरेगाव यांनी केले आहे. हेरले हायस्कूल संदर्भात कालच आपल्या हाती एक निकाल आलेला आहे. जो निकाल खरंच गावासाठी एक क्रांतिकारी ठरणारा आहे. गावामध्ये बऱ्याच वर्षापासून एकच शिक्षण संस्था आहे हेरले गावामध्ये, त्यांची एकच शाळा आहे आणि त्या संदर्भात एक चुकीच्या पद्धतीने त्यावेळी तथाकथित काही लोकांनी चुकीच्या पद्धतीने शाळा मॅनेजमेंट दुसऱ्याला ट्रान्सफर केली होती आणि शाळेची जमीन दुसऱ्याला विकली होती. त्या जमिनी संदर्भात पूर्वी निकाल झालेला आहे आणि आजही माननीय हायकोर्ट सर्किट बेंच कोल्हापूर यांनी ह्या निकालामध्ये ज्या शाळेची जी जागा आहे ती फक्त आणि फक्त हेरले शिक्षण संस्थेचीच आहे ह्या निकालावरती शिक्कामोर्तब केलेलं आहे. त्याच्याशिवाय
ट्रान्सफर ऑफ मॅनेजमेंट जो विषय आहे तो अगदी चुकीच्या पद्धतीने शिक्षण खात्याने वापरला गेला. शिक्षण खाते चुकीच्या पद्धतीने निकाल दिला आणि ट्रान्सफर ऑफ मॅनेजमेंट ही बरोबर झाली असा जो निकाल दिला होता त्याच्या संदर्भात हायकोर्टाने योग्य तो निर्णय देऊन त्या विषयावरती ट्रान्सफर ऑफ मॅनेजमेंट हे चुकीच्या पद्धतीने झालेलं आहे आणि ही शाळा पुन्हा एकदा हेरले शिक्षण संस्थेस मिळण्यासाठी आता आपल्यासाठी एक आशावादक असा निकाल या हायकोर्ट सर्किट बेंच कोल्हापूर यांनी दिलेला आहे. त्यामुळे ही शाळा गावाकडे मिळण्यासाठी गावाला आणि पूर्ण गाव जर एकत्र झालं तर ह्या गावातल्या सर्वांनी लोकांनी ठराव करून ही शाळा गावाकडेच कशी राहील, माझी शाळा माझं गाव माझी शाळा ह्या टॅगलाईन खाली ही शाळा पुन्हा एकदा गावाला मिळण्यासाठी ही एक सुवर्ण संधी आली आहे. त्यासाठी गावातील सर्व लोकांनी एकत्र येऊन ही शाळा गावाकडे कशी राहील हे यासाठी आपण प्रयत्न करायचा आहे. त्यासाठी गावाची साथ आम्हाला हवी आहे. तुम्ही या सर्व मिळून ही शाळा फक्त आणि फक्त हेरले गावाकडेच राहील. हेरले शिक्षण संस्था ही गावाचीच आहे आणि गावामध्येच शाळा हेरले हायस्कूल चाललं पाहिजे आणि त्याच्यामध्ये योग्य तो बदल झाला पाहिजे. शाळा आतापर्यंत आमच्या माहितीप्रमाणे चांगल्या प्रकारे चालवली नाही आणि त्याच्यानंतर ती गावातले लोक पुढे येऊन गावातले सुशिक्षित शिकलेली जी लोक आहेत जी त्या शाळेचे विद्यार्थी असतील किंवा बाहेरून येऊन या गावात शाळेत शिकले असतील ते सर्वांनी पुढे यावं आणि ही शाळा चांगल्या प्रकारे जाऊन जिल्ह्यामध्ये देशामध्ये राज्यामध्ये चांगल्या प्रकारे काम करेल आणि यात नवीन चांगले विद्यार्थी निर्माण होतील. यासाठी आज हेरले गावातील सर्व शिक्षण संस्था सर्व ग्रामपंचायत सदस्य तरुण मंडळे यांनी पुढे यावं आणि हे आंदोलन एक जन आंदोलन करावं आणि ही शाळा कशी गावाकडे राहील. हायकोर्टाने दिलेला निकाल बरोबरच आहे आणि त्या संदर्भात गावातल्या मदतीनं आपण एक मोठा क्रांती निर्णय घेऊन ही शाळा गावाकडे राहील यासाठी प्रयत्न करूया. तुम्ही या सर्वांना घेऊन या, विद्यार्थी लोक सदस्य वेगवेगळे मंडळ या सर्वांनी पुढे येणे गरजेचे आहे. तरच ही शाळा माझी गाव माझा गाव माझी शाळा हे आपलं सिद्ध होईल आणि आपली शाळेचा फायदा होईल, गावातल्या विद्यार्थ्यांचा फायदा होईल. धन्यवाद.